हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 8 मॅथ्स याच्यामधला प्रॅक्टिस सेट 6.2 तो आपण सोडूया, जो फॅक्टरायझेशन या टॉपिकवर आधारित आहे. तर त्यातला पहिला क्वेश्चन आहे फॅक्टराइज x क्यूब प्लस 64y क्यूब. नाउ दिस इज इन द टर्म a क्यूब प्लस b क्यूब. तर तो जो फॉर्म्युला आहे a क्यूब प्लस b क्यूबचा, तो फॉर्म्युला वापरून आपण याचे फॅक्टर्स काढू शकतो. सो द बेसिक फॉर्म्युला इज a क्यूब प्लस b क्यूब आहे, त्यामुळे पहिल्या ब्रॅकेटमध्ये a आणि b यांची बेरीज करायची into the second bracket we should have a square minus ab plus b square. तर हा तो फॉर्म्युला आहे ज्याचा उपयोग करून आपण अशा पद्धतीचं जर एखादं एक्सप्रेशन दिला असेल, पहिल्या टर्मचा क्यूब प्लस दुसऱ्या टर्मचा क्यूब, तर या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण त्याचे फॅक्टर्स काढू शकतो. सो दॅट इज टू फॅक्टराइज. आता इथं ह्या फॉर्म्युला मध्ये एक लक्षात घ्यायचं आहे आपण की जर दोन टर्म्सच्या क्यूबची बेरीज असेल तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये त्यांची बेरीज करायची, दुसऱ्यामध्ये फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस प्रोडक्ट ऑफ द सेकंड प्रोडक्ट ऑफ द टू टर्म्स प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलानुसार आपण याचं एक्सपान्शन करूया. पहिल्यांदा आपल्याला हे फर्स्ट टर्म क्यूब प्लस सेकंड टर्म क्यूब या फॉर्म मध्ये लिहायचं. म्हणजे इथे y चा क्यूब जरी असला तरी 64 ही संख्या कुठल्या तरी संख्येचा क्यूब आहे आणि तो क्यूब कशाचा तर 4 चा, त्यामुळे 4y असं घेऊन त्याचा ब्रॅकेटचा क्यूब घ्यायचा. या फॉर्म मध्ये पहिल्यांदा आपल्याला ते लिहावं लागेल, which is in the form now a क्यूब प्लस b क्यूब. आता इथं फॉर्म्युला आपण वापरायचा आहे. पहिल्या ब्रॅकेटमध्ये या दोन्हीची बेरीज म्हणजे x प्लस 4y into in the second bracket we should have first term square, that is x square, minus product of these two, that is x into 4y plus second term square म्हणजे 4y, तेही ब्रॅकेट मध्ये घ्यायचं, त्याचा स्क्वेअर करायचा आणि ह्या ब्रॅकेट कम्प्लीट. आता इथे x plus 4y आहे तसंच into the second bracket the first term x square as it is minus x into 4y म्हणजेच हे 4xy असं आपण लिहू शकतो प्लस 4y स्क्वेअर म्हणजे यातल्या प्रत्येकाचा स्क्वेअर करायचा. 4 चा स्क्वेअर 16, y चा स्क्वेअर y स्क्वेअर. सो दिस इज द फॅक्टरायझेशन ऑफ x क्यूब प्लस 64y क्यूब. सो दीज आर दी टू फॅक्टर्स. कुठल्याही एखाद्या एक्सप्रेशनचे फॅक्टर्स काढतो म्हणजेच आपण काय करतो तर ते एक्सप्रेशन प्रोडक्ट फॉर्म मध्ये लिहितो. जसं की हे x क्यूब प्लस 64y क्यूब हेच आपण या दोन एक्सप्रेशनचं प्रोडक्ट म्हणून लिहू शकतो. पुढचा क्वेश्चन पाहू. नाउ अगेन दिस इज इन द फॉर्म a क्यूब प्लस b क्यूब. सुरुवातीला आपल्याला ते प्रॉपर फॉर्म मध्ये लिहावं लागेल. म्हणजे 125 p क्यूब आहे, तर 125 कशाचा क्यूब आहे तर 5 चा. सो वी शुड हॅव इन द ब्रॅकेट 5p ब्रॅकेट क्यूब प्लस q क्यूब. तर इथे आपल्या फॉर्म्युलानुसार पहिल्या ब्रॅकेटमध्ये या दोन्हीची बेरीज करायची आहे, 5p प्लस q into the second bracket first term चा स्क्वेअर म्हणजे 5p चा स्क्वेअर मायनस फर्स्ट टर्म into second term plus second term square, it is q square. मग नेक्स्ट स्टेपला आपल्याला फायनल उत्तर मिळेल 5p plus q in the first bracket into another one 5p bracket square म्हणजेच 25p square, 5 into p into q म्हणजेच 5p cube plus q square. So these are the factors. Next is 125k cube म्हणजेच 5k याचा हा क्यूब आहे ते ब्रॅकेट मध्ये ठेवूया प्लस 27 क्यूब आहे 3 चा, सो 3m ब्रॅकेट मध्ये घेऊ आणि त्याचा क्यूब, म्हणजे हा 27m क्यूब हा 3m ब्रॅकेट क्यूब आहे. पुन्हा एकदा इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे a क्यूब प्लस b क्यूब म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मध्ये या दोन्हीची बेरीज, इट इज 5k प्लस 3m into the second bracket first term चा स्क्वेअर that is 5k ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फर्स्ट टर्म into second term plus second term square that is 3m bracket square. मग पहिला ब्रॅकेट 5k plus 3m आहे तसंच लिहूया into 5k स्क्वेअर म्हणजेच 25k स्क्वेअर मायनस 5 into 3 15 km plus 3 square is 9m square. नेक्स्ट इज 2l क्यूब प्लस 432m क्यूब. आता इथं तो जर फॉर्म्युला वापरायचा असेल तर आपल्याला l क्यूब m क्यूब ह्या दोन टर्म्स क्यूबच्या स्वरूपात दिसतात, पण त्याच्यासोबत जे कोइफिशियंट्स आहेत ते कोइफिशियंट्स मात्र क्यूबच्या फॉर्म मध्ये नाहीत. जसं याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये हे जे कोइफिशियंट्स होते 125 27 हे सुद्धा परफेक्ट क्यूब होते, किंवा त्याच्या अगोदरचे हे 125 हा सुद्धा परफेक्ट क्यूब होता, पण आता इथे तसं नाही. मग आपल्याला ह्याच्यामध्ये थोडासा काहीतरी बदल करावा लागेल. मग आपण विचार असा करायचा की ह्या
दोन्ही टर्म्स ज्या आहेत 2l³ आणि 432m³ याच्यातून कॉमन काय घेता येईल तर 2 कॉमन आपल्याला घेता येईल. 2 जर कॉमन आपण घेतलं तर ब्रॅकेटमध्ये इथे शिल्लक राहील l³ प्लस 432 मधनं जर 2 कॉमन घेतलं तर इथे शिल्लक राहील 2 दुने 4, 2 एके 2, एक शिल्लक राहील 12 होतील, 2 सक 12 आणि m³. आता हे जे ब्रॅकेट आहे ते परफेक्ट क्यूब मध्ये आपल्याला लिहिता येईल. म्हणजे याच्यातून आपल्याला 2 कॉमन घ्यावं लागलं. मग आता जी टर्म आपल्याला मिळाली l³ प्लस 216 हा 6 चा क्यूब आहे. सो इन ब्रॅकेट वी शुड हॅव 6m ब्रॅकेट क्यूब. सो दॅट इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट. आता इथं तो फॉर्म्युला आपण वापरू शकतो a³ प्लस b³ चा, according to which in the first term we should have the addition of these two, that is l plus 6m into the second bracket first term square minus l into 6m त्यांचा product plus second term square that is 6m bracket square, a round bracket complete, rectangle bracket complete. So 2 into हे आता l plus 6m एका ब्रॅकेट मध्ये लिहूया into the second bracket we should have l square minus 6 into lm म्हणजेच 6lm plus 6m bracket square म्हणजेच 36m square. So this is the factorization of 2l³ plus 432m³. Next one 24a³ plus 81b³. आता इथे सुद्धा 24 आणि 81 हे काही परफेक्ट क्यूब्स नाहीत. मग इथे सुद्धा आपल्याला काहीतरी कॉमन घ्यावं लागेल. या दोन्ही मधून कॉमन 3 निघेल. म्हणजे 3 8 24 म्हणजे इथं 8 शिल्लक राहील a³ प्लस 3 जर 81 ला भागलं तर 27 मिळेल b³. मग आता आपल्या लक्षात येईल की 8 आणि 27 हे परफेक्ट क्यूब आहे. सो 3 इंटू ब्रॅकेट वी कॅन यूज द फॉर्म्युला नाव a³ प्लस b³ अँड अकॉर्डिंग टू दॅट इन द फर्स्ट पहिल्यांदा आपण ते फॉर्म मध्ये लिहूया. 8³ कितीच आहे तर 2. सो 2a ब्रॅकेट क्यूब प्लस 27b म्हणजेच 3b ब्रॅकेट क्यूब हे आता प्रॉपर फॉर्म मध्ये झालं. आता इथं फॉर्म्युला आपण वापरू शकतो. इन द फर्स्ट ब्रॅकेट वी शुड हॅव addition of these two, that is 2a plus 3b into the second bracket first term square, that is 2a square minus first term 2a into second term 3b plus 3b square. So 3 into bracket 2a plus 3b into 2a चा स्क्वेअर म्हणजेच 4a square मायनस या दोन्हीचा गुणाकार करूया. 3 into 2 6 into ab प्लस 3b स्क्वेअर म्हणजेच 9b स्क्वेअर. म्हणजे याचे फॅक्टर्स होतील 3 इंटू हा चौकटी कंस आता काढून टाकू 2a प्लस 3b एका ब्रॅकेटमध्ये इंटू द सेकंड ब्रॅकेट वी हॅव 4a स्क्वेअर मायनस 6ab प्लस 9b स्क्वेअर. So these are the factors of given expression. तर पुढचं जे एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये एक फ्रॅक्शन दिलेलं आहे. आपण पहिल्यांदा या फॉर्म मध्ये लिहूया a³ प्लस b³. पहिली टर्म y³ आहे. सो वी हॅव y ब्रॅकेट क्यूब प्लस तर ही जी दुसरी टर्म आहे 1 डिवायडेड बाय 8y³ तिथं अंश आणि छेद आहे. तो 1 आहे तसंच लिहूया न्यूमरेटर मध्ये कारण 1 हा 1 चाच क्यूब आहे. आणि डिनॉमिनेटर मध्ये 8 हा 2 चा क्यूब आहे आणि y 1 डिवायडेड बाय 2y ब्रॅकेट क्यूब आपल्याला हे लिहिता येईल. आता नेहमीच्या आपल्या फॉर्म्युल्यानुसार पहिल्या ब्रॅकेटमध्ये या दोन्हीची ऍडिशन करायची, दॅट इज y प्लस 1 डिवायडेड बाय 2y इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मचा स्क्वेअर दॅट इज y स्क्वेअर मायनस फर्स्ट टर्म इज y इंटू सेकंड टर्म इज 1 डिवायडेड बाय 2y प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर करायचा आता दॅट इज 1 डिवायडेड बाय 2y ही सेकंड टर्म झाली त्याचा स्क्वेअर. फर्स्ट ब्रॅकेट आहे तसंच y प्लस 1 डिवायडेड बाय 2y इंटू सेकंड ब्रॅकेट. आता इथे दुसरी जी टर्म आहे y इंटू 1 बाय 2y तर त्याच्यात न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला y ला y निघून जाते. म्हणजे इथं आता या दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील फर्स्ट टर्म y स्क्वेअर ॲज इट इज. आता इथे y ला y निघून गेल्यामुळं मायनस 1 डिवायडेड बाय 2 शिल्लक राहील प्लस इथं आता या दोन्हीचा स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअर ऑफ 1 इज 1 डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ 2y is 4y square. So this is the factorization of y³ plus 1 divided by 8y³.
पुढचा क्वेश्चन पुन्हा एकदा त्याच फॉर्म मध्ये. सो फर्स्ट टर्म इज ए क्यूब प्लस, तर 8 हा 2 चा क्यूब आहे, त्यामुळे 2 डिवायडेड बाय ए असं आपण लिहूया आणि त्याचा ब्रॅकेट क्यूब करूया. म्हणजे हे प्रॉपर फॉर्म मध्ये झालं ए क्यूब प्लस बी क्यूब. आता आपला फॉर्म्युला, द फर्स्ट टर्म ऍडिशन ऑफ दिस टू, इट इज ए प्लस 2 बाय ए into the second bracket first term square, that's a square, minus first term into second term, that is a into 2 by a, plus second term's square, that is 2 divided by a bracket square. पहिल्या ब्रॅकेट मध्ये a plus 2 by a आहे तसंच घेऊया, into फर्स्ट टर्म a square. तर दुसऱ्या टर्म मध्ये इथं पुन्हा एकदा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला a ला a निघून जातील, शिल्लक राहील -2 प्लस 2 by a चा स्क्वेअर आहे, square of 2 is 4 divided by square of a is a square. So this is the second bracket. The last question is 1 plus q cube divided by 125. So 1 is a perfect cube itself. It is 1 cube 1 च मिळणार आहे, त्यामुळे 1 म्हणजेच 1 cube प्लस इथं दुसरी जी टर्म आहे ती आपण अशी लिहू शकतो, q divided by 5 ब्रॅकेट क्यूब, कारण q चा क्यूब इथे न्यूमरेटर मध्ये आहे आणि 5 चा क्यूब 125 डिनॉमिनेटर मध्ये. आता इथं फॉर्म्युला पण वापरूया. पहिल्या ब्रॅकेट मध्ये या दोन्हीची बेरीज, इट इज 1 प्लस q डिवायडेड बाय 5 इंटू द सेकंड ब्रॅकेट फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस 1 इंटू q बाय 5 म्हणजे या दोन्हीचा गुणाकार प्लस q डिवायडेड बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर. फर्स्ट टर्म 1 प्लस q डिवायडेड बाय 5 पहिल्या ब्रॅकेट मध्ये आहे तसंच, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 1 स्क्वेअर इज 1 मायनस 1 इंटू q बाय 5 इट्स q बाय 5 इटसेल्फ, म्हणजे एक न कुठल्याही संख्येला गुणलं तर तीच संख्या उत्तर मिळते. लास्ट टर्म q बाय 5 चा स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे न्यूमरेटर मध्ये q स्क्वेअर होईल डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये 5 स्क्वेअर इज 25. सो दीज आर द फॅक्टर्स ऑफ 1 प्लस q क्यूब डिवायडेड बाय 125.